हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज दादा दुकानात आले होते। दादांनी माझ्यासाठी आर्ट कटिंग करून गेलेले आहेत आणि त्यामधलाच हा खूप सुंदर पॅटर्न आहे। तो बघा, मी तिची हाईट भरपूर मोठी हाईट आहे, तिची 14-15 इंच हाईट असेल आणि तिच्यासाठी हा वर्कवाला ब्लाउज आलेला आहे। हा बघा, हा वर्कवाला ब्लाउज आहे ना, हे वर्क खूप छोटा आलेला आहे आणि तिचा गळा खूप डीप आहे। त्याच्यासाठी ना दादांनी तिला सजेस्ट केलं की हा तू गळा खूप छोटा आहे, हा तुला बसणार नाही व्यवस्थित, त्याच्यासाठी तुला पॅटर्न सांगतो मी, तो पॅटर्न बनव। मग त्यांनी पॅटर्न दाखवलं, इतकं सुंदर पॅटर्न आहे, तोच पॅटर्न मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। खूप छान पॅटर्न आहे, तुम्ही पण नक्की बनवा असा पॅटर्न। जी काठपदर साडी आता खूप ट्रेंडिंगला चालू आहे, त्याच्यावरती खूप असे छान छान वर्क येतात, त्याच्यासाठी हा पॅटर्न खूप छान आहे, तुम्ही नक्की हा पॅटर्न बनवा। हायनेक पॅटर्न आहे हा आणि सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला वर्क प्रमाणे गळा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, हा गळा आहे ना 7 इंचाचा आहे, तिचा गळा 11 इंचाचा आहे, तरी पण आपला हा एवढा डीप करायचा आपल्याला आणि तरी पण तो उतरणार नाहीये, आपल्याला इथे काठ लावून पॅटर्न करायचा आहे। हा गळा आहे ना तिच्या तब्येतीपेक्षा जास्त ब्रॉड आहे, तरी पण आपल्याला हा इतकाच फोल्ड करून घ्यायचा। याच्यावरती असं बॅक साईड ठेवायची आणि वर्कचं आहे ना, वर्कचं जेवढं आहे ना तेवढंच गळा कापायचा आहे आपल्याला, तेवढंच डीप कापायचंय। हे जर असं आपण मार्किंग केलं ना तर आपल्याला लगेच कळतं का वर्क कुठून येणार आहे आणि त्याच्या आतमधून 1/2 इंचाने गळा कट करायचा। हे असं कट करून घ्यायचं राऊंड मध्ये। हे बघा, हे असं कट करून घ्यायचं, त्यानंतर हे असं ठेवायचं आणि हे बघा, त्यानंतर आपण गळापट्टी केल्यानंतर असं गळ्याला पट्टी लावून असं फोल्ड करून घ्यायचं। जितका ब्रॉड होईल ना तितका, जेवढी डिझाईन आहे ना तितकंच आपल्याला फोल्ड करायचंय, ब्रॉड झालं तरी चालेल। ते पॅटर्न असं आहे ना, ब्रॉड झालं तरी आपलं शोल्डर उतरणार नाहीये, त्यामुळे जितकं डिझाईन आहे तितके आपल्याला फोल्ड करून घ्यायची, जितकं वर्क आहे तेवढं फोल्ड करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अस्तर वळून लगेच कळून येतं का डिझाईन कुठून आहे ते। हे बघा, या गळ्याची हाईट पण किती छोटी आहे, वर्क केलेला गळा हा खूप छोटा आहे। आता हे बघा, आणि किती सुंदर पलटी करून घेतलेला आहे बघा मी। हे बघा, आता आपण हा जो उरलेला आहे ना, आपण इथे काठ लावून खूप सुंदर पॅटर्न सोप्या पद्धतीत करून दाखवणार आहे। हे जे उरलेलं एवढं प्लेन भाग आहे ना, आपल्याला इथे काठ लावून डिझाईन तयार करायची। त्यासाठी आपल्याला आधी इथे टक्स मारून घ्यायचे। टक्स आपल्याला 3.5 बाय 4 मारायचे। दोन्ही साईडला अर्धा इंच जे आहे आपल्याला जे शोल्डर जोडायचे ते आपल्याला असं सोडून द्यायचं आणि त्यानंतर आपलं जे वर पोचवरती जेवढं उरतंय, आता 3.5 इंच उरतंय, इथे पण किती उरलं 3.5। मग 3.5 इंचाप्रमाणे 3.5चा दुसरा भाग किती झाला 3.5 आहे ना, मग पाऊण दोनवरती आपल्याला असं सरळ कट करायचं। इथे 1.25 इंचाचा आपल्याला असा पॅच काढायचा आहे आणि तो पॅच कसा करायचा आपल्याला असं निमवता करायचं, वरच्या साईडला आपल्याला थोडंसं बारीक ठेवायचं असं आणि त्याला शेप द्यायचा असा थोडासा। हे बघा, हे जे बारीक काठ आहे ना हे आपल्याला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला कॅनव्हास असं चिपकवून घ्यायचंय। हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचंय, ते सॉरी अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला हे असं पलटी करून घ्यायचं, कपड्यावरती ठेवायचं, त्यानंतर आपल्याला हे असं सरळ करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला अशी टिप मारून घ्यायची त्याला। हा पॅटर्न तुम्ही नक्की बनवा। या पॅचला असं किनारी मारून पॅच तयार करून घ्यायचंय। हे बघा, हे जे आपण बारीक असे काठ साईडला काढून ठेवलेले, मग असे मोठ्या काठ मधले बारीक बारीक काठ होते, ते आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे। त्यानंतर हे काठ आपल्याला असे लावून घ्यायचे। हे बघा, किती छान पॅच तयार झालेला आहे। हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने काठ तयार करायचे। बघा बरं, किती छान काठ तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे काठ वरती अर्धा इंच सोडून इकडनं हे काठ असे लावायचे आपल्याला। त्यानंतर हे पॅच लावायच्या आधी आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचंय। जेवढं शोल्डरचं माप आहे त्या मापानुसार आपल्याला असे पॅच लावून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला त्या मापावरती असे पिन लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर स्टिच करून घ्यायचे।
आता आपल्याला हे पॅच लावायच्या आधी आपल्याला शोल्डर साठी एवढे मार्जिन सोडून द्यायची इथे, कारण शोल्डर लावणार आहे ना आपण. फक्त एवढी सिंपल एकदम टिप मारून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला पॅटर्न दाखवलाय. आणि टिप मारताना फक्त इकडनं खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने बस एवढीच टिप मारून घ्यायची. अशा पिना काढून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला इथे असे हुक लावून घ्यायचे, मापानुसार हुक लावून घ्यायचे. आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज तयार झाला की मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान पॅटर्न झालेला आहे.